श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. नमस्कार मंडळी. आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते की आपली इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी. म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काही अशा इच्छा असतात की ज्या लवकर पूर्ण होत नाही. आपण वाट बघत असतो की ही इच्छा नक्की कधी पूर्ण होईल, कशी पूर्ण होईल, परंतु त्या लवकर पूर्ण होत नाही. जर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय कराल तर 11 दिवसांमध्ये तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. इच्छा पूर्ण कशी होईल, काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती इन डिटेल या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस असतात, त्यांना स्वीकारून आपल्याला खूप काही करायचं असतं. आणि जेव्हा आपण एखादं काम करायला घेतो तेव्हा आपलं नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी फायदा व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. आपण प्रत्येक काम जे आहे ते काहीतरी आपल्याला कुठून तरी पैसा मिळेल किंवा आपलं त्यातून काहीतरी चांगलं होईल या दृष्टीने करत असतो. पण कधीकधी मनामध्ये अशा काही इच्छा असतात की ज्या पूर्णच होत नाही. त्या पूर्ण होण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करतो. तर अशा इच्छा जर तुमच्याही अपूर्ण असतील, त्या पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर सलग 11 दिवस हा उपाय जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. 11 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होणार आहे. तर कसं ते जाणून घेण्यासाठी पुढे जाऊया. तर बघा, माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. आपण शुक्रवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. पण जर माता लक्ष्मीची आपण दररोज पूजा केली आणि हा एक मंत्र जर म्हणायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्या इच्छा ज्या आहे ती माता लक्ष्मी 11 दिवसांमध्ये पूर्ण करते. तर आपल्याला हा उपाय नक्की कसा करायचा आहे तर बघा, आपल्या देवघरामध्ये आपण जे पण देवता आहे, जेवढे पण देवता आहे त्यांची रोज पूजा करतो. तर मग अशीच पूजा आपण सकाळच्या वेळी तर करतो, पण संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी कधी, जेव्हा सूर्यास्त होणार असतो, म्हणजे सूर्यास्त होतो त्यावेळेला साधारणतः 6 ते 7 या दरम्यान जर तुम्ही हा उपाय केला तर माता लक्ष्मी तुमच्या इच्छा, सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करते. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा उपाय करण्यासाठी 9 लवंग लागणार आहे. रोज आपल्याला 9 लवंग घ्यायचे आहेत. ह्या लवंग ज्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, चांगल्या अशा 9 लवंग घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक भांडं लागणार आहे, म्हणजे एक पात्र लागणार आहे छोटंसं. ही मातीची पंतीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा कांस्याचं थाळी किंवा कांस्याचं भांडं, कांस्याची वाटी जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही वाटी घेऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ टाकून घ्या खाली, त्याच्यावरती भीमसेनी कापूर घ्या. आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरीसुद्धा चालेल, पण जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर ते अतिशय उत्तम. तर आपण कापूर घ्यायचा आहे, आपल्याच देवघरामध्ये बसायचं आहे. 9 लवंग ज्या आहेत त्या घेऊन बसायचं आहे. तर आपल्याला हा लवंगांचा स्वाहाकार करायचा आहे माता लक्ष्मीसमोर. म्हणजे तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती, फोटो असेल तर तिच्यासमोर बसा, नाहीतर मग आपल्या देवघरामध्ये एक आसन घ्यायचं आहे. संध्याकाळी आपण प्रत्येकजण आपल्या देवघरामध्ये दिवा तर लावतोच, तसा दिवा लावून घ्यायचा. त्याच्यानंतर एक पंती घ्या किंवा मग एक मातीचं भांडं घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, 2-3 कापराच्या वड्या ज्या आहेत त्या टाका आणि त्या प्रज्वलित करा. ह्या प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक लवंगांचा स्वाहाकार करायचा आहे. तो कसा करायचा मी तुम्हाला सांगते. एक लवंग हातामध्ये घ्यायची आहे. ओम त्रीम स्वाहा. आपल्याला फक्त हा त्रीम हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. हा मंत्र आपल्याकडून 9 वेळा म्हटला गेला पाहिजे. तुम्ही 9 लवंग घेतलेले आहेत. एक लवंग घ्यायची आणि त्या तो जो कापूर जळत आहे त्याच्यामध्ये टाकत ओम त्रीम स्वाहा, ओम त्रीम स्वाहा असं आपल्याला म्हणायचं आहे. एक लवंग झाली, दुसरी लवंग घ्यायची, तिला सुद्धा हाच मंत्र म्हणायचा, ओम त्रीम स्वाहा. अशा पद्धतीने आपल्याला 9 लवंग जाळायचे आहेत. या लवंग जाळल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, घरावरती आपल्या खुश होते आणि आपली मनोकामना जी आहे ती पूर्ण करते. तर बघा, हा एकच मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणून झाल्यानंतर, ह्या लवंग वगैरे जळल्यानंतर तुम्हाला श्री सुक्तमचा एक पाठ करायचा आहे. सलग 11 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. मासिक धर्म येणार असेल तर त्या कालावधीमध्ये तुम्ही करू नका. नंतर म्हणजे मासिक धर्म होऊन गेल्यानंतर हा उपाय करायला घ्या. किंवा सूतक असेल, विटाळ असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. बाकी तुम्ही सलग 11 दिवस, जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा सलग 11 दिवस हा उपाय करायचा आहे. मंत्र म्हणायचा आहे ओम त्रीम स्वाहा आणि हा मंत्र 9 वेळा 9 लवंग जाळत म्हटला की त्याच्यानंतर तुम्हाला श्री सुक्तमचा एक पाठ करायचा आहे. श्री सुक्तमचं फलश्रुतीसुद्धा आपल्याला बोलायची आहे
आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती मनोभावे सांगायची आहे. आणि उपाय करत असताना मनामध्ये ही अशी भावना आणायची नाही की आपली इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, हे असं कुठे असतं का, असं मनामध्ये आणू नका. आपली इच्छा 100% पूर्ण होणार या भावनेनेच आपण माता लक्ष्मीसमोर बसा, हा उपाय करा आणि बघा तुम्हाला 11 दिवसांमध्ये याचे रिझल्ट जे आहेत ते बघायला मिळतील. हा उपाय जो आहे तो खूप साधा आहे, सोपा आहे, पण त्याचे रिझल्टसुद्धा तितकेच चांगले आहे. जर तुम्ही हे मनापासून केलं तर नक्कीच तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण कापूर जो आहे तो आपल्या घरामध्ये नकारात्मकता निघून जाण्यासाठी वापरत असतो. नकारात्मकता निघून जावी म्हणून आपण कापूर जाळत असतो. हा कापूर जो आहे तो आपल्याला माता लक्ष्मीसमोरच बसूनच जाळायचा आहे. अगदी घरामध्ये कुठे फिरायचं नाही आहे किंवा काहीच करायचं नाही आहे. हा मंत्र जर तुम्ही सलग 11 दिवस म्हणत असाल तर नक्कीच याचा रिझल्ट तुम्हाला तुमच्यासमोर बघायला मिळणार आहे. आणि लवंग जे आहे किंवा कापूर जो आहे तो जळाल्यानंतर त्याचं काय करायचं असा बऱ्याच जणांचा प्रश्न येईल. तर जेव्हा हे सर्व जळून जातं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्याच घरामध्ये, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कुंडी असते तर त्या मातीमध्ये तुम्ही हे मिक्स करून देऊ शकता. किंवा मग बाहेर कुठे झाडं असतील तर त्यांच्या खाली हे जे आहे ते तुम्ही टाकून यायचं आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या इच्छा ज्या आहे त्या पूर्ण होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच याचे रिझल्ट जे आहेत ते मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.